एक महत्त्वाची बातमी, वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची तब्बल 18 तास ईडी चौकशी। रात्री 1:30 वाजता ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या आयुक्त निवासातून बाहेर पडले। ईडीनं कुणालाही ताब्यात घेतलं नाही, मात्र काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कमध्ये माहिती जमा केली। माजी नगरसेवक धनंजय गावडेंच्या तक्रारीवरून ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत कसून चौकशी ही जी आहे त्यांच्या घरामध्ये करण्यात आलेली आहे आणि जवळपास 1:30च्या सुमारामध्ये जे ईडीचे अधिकारी जे आहेत हे आयुक्तांच्या घरामधून बाहेर पडलेले आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी जे प्रिंटर आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जे चौकशी आहे ही पूर्णपणे झालेली आहे आणि त्यानंतर हे जे ईडीचे अधिकारी जे आहेत हे या ठिकाणावरून निघालेले आहेत। सर, नेमकी काय चौकशी झालेली आहे, काय चौकशी केली, सर नेमकी काय चौकशी झालेली आहे, यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे का? काय मिळाले आपल्याला मिळाले? निश्चितच आपण जर बघितलात तर या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्याकडून कुठलीही माहिती जी आहे ही आपल्याला मिळत नाहीये। त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे आणि 1:30च्या सुमारामध्ये या ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहेत ते आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरामधून बाहेर पडलेले आहेत। आपण जर बघितलात तर या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी ईडीनं चौकशी केलेली होती। यामध्ये 3 अधिकारी, एक महिला अधिकारी आणि पंच यांच्या माध्यमातून ही सगळी अधिकारी होती। स्थानिक जे लोकल अधिकारी जे आहे, पोलीस अधिकारी जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी होते। सध्या अनिल कुमार पवार त्यांच्या पत्नी जे आहेत याच निवासस्थानामध्ये आहेत आणि त्यांनी आता अनिल कुमार पवार आणि त्यांना मात्र या ठिकाणावरून ताब्यात घेतलेलं नाहीये आणि ईडीचे अधिकारी जे आहेत 1:30च्या सुमारामध्ये या ठिकाणावरून पूर्ण चौकशी करून या ठिकाणावरून निघालेले आहेत। त्यामुळे आता या सर्व चौकशीमध्ये नेमकं ईडीच्या अधिकाऱ्यांना काय मिळालेलं आहे हे मात्र स्पष्ट झालं नसलं तरीही उद्या त्यांच्या अधिकृत प्रेस नोटच्या नंतरच या सगळ्या चौकशीमध्ये काय स्पष्ट झालंय हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।